मतदान झाल्यानंतर मला 8 तारखेला बोलवण्यात आलं की चेअरमन साहेबांनी बोलवलं आहे आणि त्यांचा असा निरोप आहे की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्यांना कामावरती घेऊ नये. सुप्रियाताई सुळे तुतारी याचा ते प्रचार करत होते. प्रचार करत हे कारण पुढे करून त्यांनी यांना कामावरून काढले. मी त्या दिवशी लगेच तातडीने चेअरमन साहेबांची जाऊन गाडी घेतली ऑफिसमध्ये, मुख्य कार्यालयामध्ये. तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे. तर गावातले जे काही पुढारी आहेत दोघे तिघजण त्यांचा असा निरोप आलाय की तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळं तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येतंय, तुम्ही कामावरती येऊ नका. नमस्कार, आज आपण बारामती तालुक्यातील माळेगाव या नंदन या ठिकाणी आहोत आणि नंदन डेअरीमध्ये काही कामगारांना त्या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे की केवळ तुतारीचा प्रचार केला म्हणून या ठिकाणी नंदन या कामावर या नंदन डेअरीतून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. नक्की या का काढण्यात आलं याचं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नक्की या मागचं काय आहे की अख्ख्या पुणे जिल्ह्यात या ठिकाणी शरसंधान चालू झालेलं आहे की जे काही इलेक्शन झालं त्याच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता तर एक नवीनच प्रकार समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय की चक्क 1-2 मुलांना या ठिकाणी नंदन डेअरीवरून या ठिकाणी कमी करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता. एकंदरीत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात, नक्की काय कारण आहे की तुम्ही नंदन गेटवरती आहे? बारामती नंदन दूध संघ हा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्थापन केलेला आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कामकाज चालू होतं, पण परंतु काही काळानंतर ते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली आता जे संचालक बोर्ड काम करते ते संचालक बोर्डांनी ते संपूर्ण संचालक बोर्ड हे अजित पवार साहेब गटाचे काम करतायत. आणि जे आमचे जे 2 कार्यकर्ते आहेत ते बारामती नंदन दूध संघामध्ये काम करतात. गेली 2 ते 3 वर्ष झालं हे रेग्युलर काम करतात. त्यांच्याकडून कुठलीही आजपर्यंत चूक झाली नाही की हलगर्जीपणा झाला नाही, संस्थेचं नुकसान झालं नाही. अशा पद्धतीने काम करत असताना त्यांना जाणीवपूर्वक का काढलं तर ते माननीय सुप्रियाताई सुळे तुतारी याचा ते प्रचार करत होते. प्रचार करत हे कारण पुढे करून त्यांनी यांना कामावरून काढले. हा खूप मोठा अन्याय त्यांच्यावर झालेला आहे. तरी हा अन्यायाच्या विरोधामध्ये ह्या मुलांना कामावरून काढले. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सर्व युवक राष्ट्रवादी पवारसाहेब गटाचे सर्व कार्यकर्ते इथे जमा झालेलो आहोत. आणि आमची फक्त एकच मागणी आहे की सदरील हे 2 मुलं ज्यांना कामावरून काढलेलं आहे तर त्यांना कामावर रुजू करून घ्यावं, एवढीच आमची त्यांना विनंती आहे. आणि हे जे कामावरून काढलेलं आहे जे चेअरमन साहेब, तर मी यांचा जाहीर निषेध करतो. एकंदरीत जे कामावरती होते युवक आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत. नक्की काय प्रकार आहे आणि नक्की काय कसं घडलं? 4 तारखेला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला निरोप आला की चेअरमन साहेबांनी भेटायला सांगितलंय आणि जे संबंधित अधिकारी आहेत 7 तारखेला मतदान झाल्यानंतर मला 8 तारखेला बोलवण्यात आलं की चेअरमन साहेबांनी बोलवलं आहे आणि त्यांचा असा निरोप आहे की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्यांना कामावरती घेऊ नये. मी त्या दिवशी लगेच तातडीने चेअरमन साहेबांची जाऊन गाडी घेतली ऑफिसमध्ये, मुख्य कार्यालयामध्ये. तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे. तर गावातले जे काही पुढारी आहेत दोघे तिघजण त्यांचा असा निरोप आलाय की तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळं तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येतंय, तुम्ही कामावरती येऊ नका. मी त्यांना म्हणलं तसं काही केलेलं नाही, मला तसं असेल तर पुरावा द्या. ते म्हणले आमच्याकडे फोटो आहेत तसे. म्हणलं तसं असेल तर मी मान्य करेल आणि मी कामावर स्वतःहून येणार नाही. तर म्हणजे आमच्याकडे फोटो आहे म्हणलं तसं निष्पन्न करून द्या आम्हाला. त्यांनी काही तसंही केलं नाही. म्हणले सांगतो म्हणजे 2 दिवसात. आता 4-5 दिवस होऊन गेले पण त्यांचा काही आम्हाला तसं कसला निरोप किंवा काही आलेला नाहीये. आणि विनाकारण आम्हाला बदनाम करायचा कारस्थान काही गाव पुढाऱ्यांनी केलेलं आहे. तर ह्याला सर्वस्वी गाव पुढारी आणि चेअरमन जबाबदार आहे. उद्या जर का आमच्या काही जीवाला धोका झाला किंवा जर काही बरं वाईट आम्ही केलं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार काही गाव पुढारी आणि स्वतः दूध संघाचे चेअरमन असतील. नक्की तुम्ही किती दिवसापासून या संस्थेमध्ये काम करताय? मी जवळ 2 वर्ष होत आलं काम करतोय. माझं काम 2 वर्षामध्ये असं काय प्रकार झाला नाही? आता झालेला हा प्रकार. तर तुम्ही काय सांगाल? एकंदरीत तुम्ही एक शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहात, असे प्रकार बारामतीमध्ये आता घडायला सुरू झालेला आहे, नक्की काय? हा दुःसंघ जो आहे तो पवार साहेबांनी 1978 साली बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी काढला. हा कुठल्या एका पार्टीचा दुःसंघ नाही.
हा बारामती तालुक्यातल्या सर्व शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे आणि याचा कुणावर म्हणजे जरी कोणी चेअरमन असेल किंवा हे यांना ह्याचा अधिकार नाही की ह्याला काढून टाकणं त्याला काढून टाकणं काय हे सर्वांचं मूळ म्हणजे पवार साहेब आहे काय त्याच्यामुळे त्यांना एक विनंती आहे की ज्या दोन लोकांना काढून टाकलं त्यांनी आपसात त्यांना घ्यावं आणि हा विषय इथं संपून टाकावा ही त्यांना विनंती न केल्यास त्यांना पुढील होणारे जे आहेत येणारे प्रसंग आहेत त्यांना सामोरं जावं लागेल काय या संदर्भात तुम्ही काय किंवा साहेबांशी चर्चा केलेली आहे का? अजून काही केली नाही त्यांचं कॉन्टॅक्ट झालं नाही थोड्या वेळात होईल त्यांचं 10-15 मिनिटात कॉन्टॅक्ट होईल त्यांचं तर आपण एकंदरीत पाहायला गेलं तर बारामतीमध्ये अजून शरसंधान चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय की इलेक्शन होऊन एक 4 ते 5 दिवस झालेला आहे तरी पण हा प्रकार बारामतीमध्ये अजून घडायला सुरू झालेला आहे. हा प्रकार नक्की बारामतीमध्ये का घडतोय याचं कारण अद्याप स्पष्ट आहे की तुतारीचा प्रचार केला म्हणून या ठिकाणी कामावरून काढून टाकण्यात आलेला आहे असा आरोप या ठिकाणी केला जातोय. स्वतः आपण त्या युवकाशी चर्चा केलेली आहे. कॅमेरामॅन सनी पटेल सर मी अक्षय थोरात, AV9 मराठी, बारामती.